सर्जिकल स्ट्राईक आणि आम्हाला सर्जिकल स्ट्राईक शिकवली छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवरायांसोबत हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत मोठा सहभाग नोंदवला मित्रांनो. चला तर मंडळी, या शूरवीर मावळ्यांची भूमिका घेऊन GH रायसोनी पॉलिटेक्निकचे स्टाफ सादर करीत आहेत फतेह शिकस्त. सर्वप्रथम येत आहेत महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. कुठल्याही योद्ध्याच्या मोहिमेची सफलता ही अवलंबून असते ते शत्रूच्या इत्थंभूत माहितीवर, आणि शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे यश हे निश्चितच अद्वितीय आहे. हे गुप्तहेर खात्याच्या इशाऱ्यावर आणि कर्तृत्वावर चाललं आणि मराठ्यांचा गुप्तहेर खात्याची दहशत आजच्या इस्राईल मोसाद इतकी झाली ते हे बहिर्जी नाईक. शत्रूच्या नाकातला केस जरी उपटून आणला ना तरी शत्रूला कळणार सुद्धा नाही अशी त्यांची खासियत होती. असे हे हर उत्तरे बहिर्जी नाईक आपल्यासमोर साकारले आहे अरुण वानखेडे यांनी. शिवकाळ इतिहास म्हटलं की तानाजी मालुसरे हे नाव चटकन आपल्या जिभेवर येतं. सिंहगडाचा इतिहास तर आपण सर्वांना माहिती आहेच, परंतु कोकणातले अनेक रस्ते हे तानाजी मालुसरे यांच्या देखरेखीखाली बांधले गेले होते. शिवरायांचा बालपणापासूनचा सवंगडी आधी लगीन कोंढाण्याचं असं म्हणून भारत देखील पावन झाला. तोवर प्रत्येक झुंजा स्वराज्याच्या आणि स्वराज्याचे सुराज्य करण्याचा प्रत्येक झुंजा झुंजत राहिला. अशी ही अव्यक्त भूमिका साकारली आहे मंगेश जाधव यांनी. आता स्वागत करूया स्वराज्याच्या तिसऱ्या मजबूत नामाचं, सर सेनापती यसाची कंक. राज्याभिषेकानंतर छत्रपतींनी दक्षिण विजय केला. त्यावेळी कुतुबशहाच्या हत्तीची रोमांचक झुंज देऊन राजांचा एक एक मावळा हजार हत्तीच्या बळाचा आहे ही युक्ती सार्थ ठरवणारे सर सेनापती यसाजीराव कंक. राजगडावर कट्यावरून बसलेली तो विलया उचलून ठेवणारे यसाजीराव कंक यांची दमदार भूमिका साकारली आहे रोशन कराड यांनी. हिंदवी स्वराज्य मावळ्याच्या घराखोऱ्यात उभं राहिलं. या मावळ्याच्या घराखोऱ्यात 52 सोनं सापडतं. त्यातलंच एक नाव म्हणजे बाजी सर्जेराव जेधे. फतेखानानं 35,000 सैन्य घेऊन आक्रमण केलं तेव्हा स्वराज्यात ते काल स्वरूपात होतं. त्यावेळी पुरंदरखाली बेलसर जवळ मोठं झुंज झालं. त्यात आपला प्राण असलेला भगवा झेंडा गणिमांच्या गड्डीत सापडला. झेंडा पडला की मान गेला, स्वाभिमान गेला. हा स्वाभिमान बाजी जेबांनी जाऊ दिला नाही. शेकडो गणिमांना एका फटक्यात तोडवत झेंडा सुखरूप बाहेर त्यांनी महाराजांच्या तो स्वाधीन केला. तेव्हा महाराजांनी त्यांना सर्जेराव हा किताब दिला. तेव्हापासून सरदार बाजी सर्जेराव जेधे म्हणून ओळखून जाऊ लागले. आणि ही तडफदार भूमिका आपल्यासमोर साकारली आहे कुंवर सहारे यांनी. बांधल घराण्याचं स्वराज्याच्या उभारणीतलं योगदान फार मोठं आहे मित्रांनो. बाजी बरोबर महाराजांना वाचवण्यासाठी बांधलवीरांनी बलिदान केलं. या बांधलवीरांपैकी शिवरायांना वाचवण्यासाठी स्वतःवर अंगावर झेलणारा वीर होता सरदार कोयाजी नाईक बांधल. कोयाजींना या पराक्रमासाठी एकच मावळातलं आनंद हे जयराजांनी न म्हणून दिला होता. असा हा शत्रूंना पार पाडत जाणारा वीर कोयाजी नाईक बांधल साकारला आहे चुडामन बोरकर यांनी. चिमणाजी मुद्गल देशपांडे आणि बाळाजी मुद्गल देशपांडे हे दोघेही बंधू म्हणजे महाराजांच्या बालपणापासूनचे जीवाची म्हणतात. सभासद पत्रिकेत त्यांचा उल्लेख येतो तो म्हणजे हे दोघेही बंधू महाराजांचे अत्यंत प्रिय होते. या दोघा बंधूंना पुण्याची घडाघडा माहिती होती. या माहितीच्या जोरावर महाराजांनी भारतातली पहिली सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केली. यापैकी चिमणाजी यांची भूमिका साकारली आहे मुकुल यादव आणि बाळाजी देशपांडे यांची भूमिका साकारली आहे प्रशिकल शहाकारे. मित्रांनो, त्या काळी तांत्रिक प्रगती झाली नव्हती म्हणून ह्युमन इक्विपमेंट वापरलं गेलं असतात. यात शत्रूच्या गोटात घुसून अगदी रंगमहालातून माहिती काढणारी, वेळ प्रसंगी हळवी तर वेळ प्रसंगी खुर्शी होणारी तेज तर्रार
स्टार मराठी पोर उर्फ केशर साकारली आहे पल्लवी बोंगले यांनी. महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये महत्वाची कामगिरी पार पाडणारे अनेक मावळे होऊन गेले. त्यातलंच एक नाव म्हणजे किसना. केशर बरोबरच स्वतःचा जीव धोक्यात घालून शत्रूच्या गोट्यात घुसून अगदी रंग महालातून माहिती काढणारे किसना यांची भूमिका साकारली आहे दिनेश बोरकर यांनी. कोणत्याही महापुरुषाच्या महान होण्यामागे कुटुंबाचा मोठा हातभार असतो. या माऊली आपलं कुटुंब महान कार्याला अर्पण करतात आणि म्हणूनच महापुरुष उदयाला येतो. अशाच एका व्यक्तिरेखेमध्ये महाराजांच्या महाराणी मातोश्री सोयराबाई राणी सरकार आणि मातोश्री सोयराबाई राणी सरकार यांची भूमिका साकारली आहे अपर्णा नागोळे यांनी. अबू तालिब म्हणजे शाहिस्ता खान हा मुघल सैन्यात सुभेदार व सेनापती होता. शाहिस्ता खान याने मुघल सैन्य व दरबाराचे प्रशिक्षण व सेवा बजावली होती. त्याने अनेक बढती मिळवल्या व विविध प्रांताचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले. शाहिस्ता खान औरंगजेबाचा मोरमपीस सेनापती होता. अत्यंत कुटील आणि युद्धनीतीत निपुण होता. अशा या विक्षिप्त महान खलनायकाचं रूप आपल्या समोर सादर केलं आहे आदित्य शर्मा यांनी. शाहिस्ता खान काही एकटा आला नव्हता. शिवरायांना नैस्ताबूत करण्यासाठी औरंगजेबाने आपले नामी सरदार त्यांच्या फौजेत दिले होते. त्यातलंच एक नाव होतं नामदार खान. काबूल कंधार एशियापर्यंत मुघल सैन्य धडका देत होतं. तेव्हा त्या सैन्याचे नेतृत्व करणारा हा क्रूर सरदार अगदी वेळ प्रसंगी दहशत बसवण्यासाठी माणसे जिंनी जाणणारा हा सैतान साकारला आहे प्रवीण डांगोरे यांनी. करतलब खान हा एक अत्यंत बुद्धिमान आणि शूर सरदार होता. तो शाहिस्ता खानाचा उजवा हात होता. अनेक लढाया त्यांनी जिंकल्या होत्या. जेव्हा शाहिस्ता खानाने कोकणची मोहीम काढली तेव्हा त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या विश्वासू सरदार करतलब खान याला सोपवली आणि याच करतलब खान यांची भूमिका साकारली आहे योगेश कापूचोर यांनी. याच मुघल फौजेत एक मराठी स्त्री होती बरं का, जिच्या पराक्रमाने औरंगजेब सुद्धा प्रभावित झाला होता. त्याने त्या स्त्रीला पंडिता रायबागन म्हणजे राजवैग्री अशी उपाधी दिली. शत्रू सैन्यात असूनही शिवरायांबद्दल आदर असणारी त्यांच्या युद्धनीतीची शाहिस्ता खानाला न घाबरता प्रशंसा करणारी धडाकेबाज रायबागन साकारली आहे श्रेया पांडे यांनी. मुघलांच्या क्रूर अत्याचारांना एक आडवी किनार आहे. ती म्हणजे शाहिस्ता खानाची सून बहू बेगम. शाहिस्ता खानाच्या मुलाचे म्हणजे फतेह खानाची सौंदर्यवती पत्नी साकारली आहे हर्षा कुंवर यांनी. या देशातल्या आयाबाया सुरक्षित राहिल्या पाहिजेत या हेतूने हिंदवी स्वराज्याची देणगी एका माऊलीच्या मनात पेटली. त्या देणगीचा वणवा बनला आणि त्या वणव्याचा ज्वालामुखी ती माऊली म्हणजे सकल सौभाग्य संपन्न वज्र चुडे मंडित मातोश्री साहेब. मातोश्री साहेब यांची भूमिका साकारली आहे शशी पांडे यांनी. आणि सरते शेवटी ज्या नावामुळे महाराष्ट्र जगाच्या नकाशावर सोनेरी कोंडणात उठून दिसतो यावर चंद्र दिवाकर ओझे नाव असे टिकून राहील ते आपले आदिदेवत येत आहे. गज अश्वपती
श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज. आपण त्यांना अभिवादन करू.